सिंधुदुर्गातील अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। दरवर्षी लाखो भाविक या यात्रेकरता येत असतात। दरम्यान भराडी देवीच्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणेवाडी इथं आई भराडी देवीच्या यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। मंदिर परिसरामध्ये भाविकांनी दर्शनाकरता मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं। चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून शिमग्यानिमित्त खास सोय करण्यात आली। होळीनिमित्त कोकणात विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत। त्यासाठी आता 24 फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू होणार आहे। राज्यात वीज नियामक आयोगाकडे दाखल वीज दर निश्चितीच्या प्रस्तावात विजेचे दर कमी करण्यात आलेत असा दावा महावितरणने केला। मात्र प्रत्यक्षात 12 ते 15% कर वाढवल्यानं ग्राहकांना चांगला शॉक बसलाय। तर महावितरणच्या दर निश्चितीवर मंगळवारी सुनावणी होणार आहे। मोदी सरकार उद्यम पोर्टलवर नोंदणी असलेल्या सूक्ष्म उद्योगांकरता 5 लाख रुपयांची मर्यादा असलेलं विशेष कस्टमाइज्ड क्रेडिट कार्ड सुरू करणार आहे। त्यामुळे आता लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे। राज्यात उद्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। जीपीएस रुग्णांचा उपचाराचा खर्च जास्त असल्याने त्यांना सरकारी योजनेतून मदत देण्यात येत आहे। पुण्यातील 38 रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून तर 8 रुग्णांना महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतून मदत मिळणार आहे। मात्र आरोग्य विमा असलेल्या रुग्णांना सरकारी योजनांमधून मदत केली जाणार नाही। येत्या खरीप हंगामामध्ये देशात पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याचा अंदाज व्यक्त केल्यानं ऊसाचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। परिणामी साखर उत्पादनात वाढ होणार असून साखर निर्यातीला अच्छे दिन येणार आहेत। उन्हाळा सुरू झाल्यामुळे सर्वत्र थंड पेय आणि रसाळ फळांना मागणी वाढली आहे। अशातच कलिंगडाच्या मागणीतही वाढ झाली आहे। कलिंगडाची आवक वाढली असली तरी बाजारात मात्र कलिंगडाच्या दरात घसरण झाली आहे। राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली आहे। 39,000 क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे। सोयाबीनला 3,900 रुपयांचा दर मिळाला आहे। बाजारातील दरात सातत्यानं होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद दिसून येतो। कांद्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे। या आठवड्यामध्ये 400 ते 500 रुपयांची घसरण झाली आहे। तर लाल कांद्याला सर्वात कमी दर मिळतोय। राज्यात या बाजार समित्यांमध्ये 4,364 क्विंटल मक्याची आवक झाली तर 2,125 रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला। चाळीसगाव बाजार समितीमध्ये पिवळ्या मक्याची 1,400 क्विंटल आवक झालेली आहे। त्याला 1,950 रुपयांचा दर मिळतोय। रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक बाजारपेठेत सुरू झाली आहे। दर हमीभावापेक्षाही पुन्हा घसरले आहेत। हरभऱ्याचा यावर्षीचा हमीभाव 5,650 रुपये प्रति क्विंटल आहे तर बाजारपेठेत 5,300 ते 5,400 असा भाव आहे। इंजिनिअरिंग, फार्मसी, बी प्लॅनिंग, एम प्लॅनिंग आणि ॲग्रिकल्चर एज्युकेशन या अभ्यासक्रमांच्या MHT-CET या प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला मुदतवाढ दिली आहे। आता विद्यार्थ्यांना 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार। शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासून करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे। याकरता सगळ्या शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांनी जिल्हा तालुका स्तरावर योग्य समन्वय ठेवून काम सुरू केलं आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली। प्रशासनाची जबाबदारी असलेल्या सगळ्या IAS अधिकाऱ्यांची एक परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी 100 गुणांचा पेपर असणार आहे। ज्यांची कामगिरी सर्वोत्कृष्ट असेल त्यांना पुरस्कारही दिला जाणार आहे। त्यामुळे सगळे सचिव सध्या जोरदार अभ्यासाच्या तयारीला लागले आहेत। राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या विमुक्त जमातींमधील PhD शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता निधी मिळण्याची शक्यता आहे। यासाठी विधिमंडळ निर्णयानंतर अंमलबजावणी केली जाईल तर सरकारकडे 126 कोटी 14 लाखांची मागणी करण्यात आली आहे। गजा मारणेच्या टोळीतील आरोपींकडून मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्यांची चंद्रकांत पाटलांनी घरी जाऊन भेट घेतली। या घटनेनंतर सर्वजण पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पाटलांनी जो कुटुंबाला दिली। सातारा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे। माण तालुक्यातील 6 गावांसह वाड्या वस्त्यांवर टँकरनं पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे। टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यानं प्रशासनाला योग्य नियोजन करावं लागेल।
दक्षिण सोलापूरमधील वरळी गावच्या सरपंचपदी जयश्री मळगे यांची निवड करण्यात आली आहे। सरपंच पदाकरता 3 अर्ज दाखल झालेत। उज्ज्वला मळगे, अविता कवडे आणि जयश्री मळगे यांनी अर्ज दाखल केले होते, मात्र दोन्ही सरपंच पदाच्या उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज माघारी घेतल्यामुळे जयश्री मळगे यांची निवड करण्यात आली। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा तुकाराम महाराजांनी दिलाय। राज्यभरातील 1,10,000हून अधिक प्रशिक्षणार्थींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। दरम्यान मुलांना न्याय द्या, अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सातारा जिल्ह्याच्या प्रतीक्षा यादीतील 36,000 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे। त्यामधील 25,000 लाभार्थ्यांना आज घरकुलाचा पहिला हप्ता मिळणार आहे। यासाठी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये कार्यक्रम होणार आहे। गर्भवती महिलेच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही गर्भ असल्याचा दुर्मिळ प्रकार बुलडाण्यामध्ये उघडकीस आला होता। महिलेच्या प्रसूतीनंतर 3 दिवसांच्या बाळावर 4 फेब्रुवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्याच्या पोटातून 1.5 तासात अर्भक सदृश्य मांसाचे 2 गोळे बाहेर काढण्यात आले होते। दरम्यान 17 दिवसांच्या उपचारानंतर बाळाला घरी सोडण्यात आले। बाळाच्या आईला अश्रू अनावर झाले। पालघरमध्ये शेतात साठवलेल्या मूग आणि भाताच्या धान्याला मध्यरात्रीच्या दरम्यान भीषण आग लागली। या आगीत धान्याचे शेकडो भारे जळून खाक झाले। कर्णकर्कश सायलेन्सर्सचा वापर करणाऱ्या बुलेट चालकांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। 25 बुलेट चालकांविरोधात कारवाई करून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली, तसंच सायलेन्सर जप्त करण्यात आले। वसईच्या तहसीलदारांनी सरकारी रेशन दुकानांवर कारवाई करत 3 दुकानं सील केली। ट्रकच्या चालकाने सरकारी गोदामातून निघालेलं धान्य इतर गोदामात नेल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेर असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं तोडक कारवाई केली। आईस्क्रीम आणि भाजी विक्रेत्यांच्या अनधिकृत स्टॉलवर पालिकेनं तोडक कारवाई केली। मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेचा आरे ते BKC हा पहिला टप्पा सुरू होऊन 4 महिने झालेत, मात्र प्रवाशांची पाठ असल्यानं रोजच टार्गेट 4 लाखांचं आहे, पण केवळ 19,440 जणच प्रवास करतात। ॲपल कंपनीनं आपला स्वस्त आयफोन 16e लॉन्च केल्यानंतर जुन्या 3 आयफोन्सची विक्री बंद केली आहे। आयफोन SE, आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस हे 3 मॉडेल्स आता हिंदुस्थानात विक्रीकरता उपलब्ध असणार नाहीत। नागपूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता नागपूर पोलिसांनी नवी हेल्पलाईन जारी केली आहे। नागपूर पोलिसांनी वाहतूक मित्र नावाचा एक समर्पित व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे। नागपूर जिल्ह्यातील बुटीपोरी उड्डाणपूल खचल्याचं कारण शोधण्याकरता नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे। ओव्हरलोडमुळे बुटीपोरी उड्डाणपूल खचल्याचं चौकशी अहवालात समोर आलंय। नागपुरामध्ये GBSने आणखी एक बळी घेतलाय। शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या एका 32 वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्याकरता रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे। ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान लोकल सेवा ही धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी उपनगरीय असलेल्या इतर विभागातील 200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी 3 दिवस अनारक्षित तिकीटं बुक करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। त्यामुळे प्रवाशांची आता गैरसोय टळणार आहे। मध्य रेल्वेनं AC लोकलमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली। या माध्यमातून 81,700 प्रवाशांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 2,07,00,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे। कोथरूड विधानसभा मतदारसंघात समान पाणीपुरवठा योजनेचं काम लवकरात लवकर संपवा आणि पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करा, असे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले। नायगाव BDD चाळ पुनर्विकासाअंतर्गत सध्या पहिल्या टप्प्यातील 5 पुनर्वसित इमारतींचं काम वेगानं सुरू आहे। मुंबई मंडळानं दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात केली आहे। त्यानुसार 5 चाळी रिकाम्या करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून येत्या 15 दिवसांमध्ये या चाळींचं पाडकाम केलं जाईल। कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो 12 मार्गिकेच्या कामाला मार्च 2024 मध्ये सुरुवात झाली असून 11 महिन्यांच्या कालावधीत मेट्रो 12 मार्गिकेचं 7% काम पूर्ण झालं। या मार्गिकेचं काम डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं MMRDAचं नियोजन आहे। मुंबईकरांना वाढलेल्या तापमानामुळे दुपारी घाम फुटू लागला आहे। 2 दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानातही वाढ झाल्यामुळे दिवसभर उकाडा सहन करावा लागतोय। तापमान वाढीचं हे सत्र पुढील 2 ते 3 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय।
कामात कुचराई केल्याबद्दल क्लीनअप मार्शल संस्थेला मुंबई महापालिकेनं दंड ठोठावला। अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी पालिका मुख्यालयामध्ये क्लीनअप मार्शल संस्थेची झाडाझडती घेतली। 12 पैकी 7 कंत्राटदारांना दंड लावण्यात आलेला आहे। सुमारे 65 लाख रुपये वसूल करण्यात आले। बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल आणि वानवडीत आज विविध कार्यक्रम होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे बाणेर रस्ता आणि लष्कर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या बेकायदा बांधकामांविषयी सातत्यानं तक्रारी पुढे असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या महापालिका प्रशासनानं उशिरा का होईना ही बांधकामं थांबवावी त्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। कर्तव्यात कसूर केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ यांनी दिले।